नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना हर हर महादेव. आणि आज तुम्ही पाहणार आहात माझ्या पूर्ण दिवसाचं रुटीन. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर माझी सकाळ होते 7 वाजता, कधी कधी 7:15 ही होतात, कधी कधी लवकरही जाग येते. आणि सध्या थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळे लवकर उठवत नाही, पण उठावं तर लागतंच. आणि ह्या वर्षी माझी दोन्ही मुलं पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी असल्यामुळे मग मी थोडी उशिरा उठते आणि सर्व कामं निवांतपणे करते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी ब्रश करून घेते, फ्रेश होते, माझं थोडं आवरून घेते. त्याच्यानंतर मग जो काही घरातील पसारा असेल ना, तो आवरून पूर्ण घरातला केर कचरा काढून घेते. आणि महिमाचे पप्पा मी उठण्याआधी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असतात. जेव्हा माझी दोन्ही मुलं शिक्षणासाठी इथं राहायची ना, तर तेव्हा मला सकाळी 5:30-6 वाजता उठून त्यांच्यासाठी टिफिन नाश्ता बनवायला लवकर उठावं लागत असायचं. पण आता काही वेळेचं बंधन नाही. खूप दिवसांनी विचार करत होती की डेली रुटीन व्लॉग बनवून अपलोड करावं, पण मुलं इथं असल्यामुळे मला ते जमत नव्हतं. आणि पहिले मी फक्त रेसिपीज अपलोड करत होते, तर काही व्ह्युअर्सनी मला डेली रुटीन व्लॉग बनवायला सांगितलं, म्हणून मी हा व्लॉग बनवला आहे. आणि आता तुम्हाला सांगायचं आहे की हा व्लॉग कसा बनला आहे. तर मी खूप परफेक्ट किंवा चांगली व्लॉगर नाही, पण मी प्रयत्न करत असते चांगले व्लॉग बनवून अपलोड करायचा. पूर्ण घरातला केर कचरा काढून झाल्यावर अंगणही झाडून घेते. जी काही रोपं आहेत ना, त्यांना थोडं पाणी घालते. आणि आज क्लायमेट खूपच मस्त आहे, तुम्ही इथं पाहू शकता. हलका पाऊस येतोय, त्यामुळे हवेमध्ये मस्त गारवा पसरला आहे. घरातील आणि घराबाहेरचं आवरून झाल्यावर मग मी मशीनमध्ये कपडे घालते आणि आंघोळीला जाते. म्हणजे माझी आंघोळ होईपर्यंत आणि बाकीची कामं होईपर्यंत कपडेही धुवून होतील. तर तुम्हाला माझी मराठी भाषा स्वच्छ वाटत नसेल, कारण माझं माहेर महाराष्ट्र असलं तरी सासर कर्नाटक आहे, त्यामुळे माझी मराठी भाषा थोडी बदलली आहे. तर आता मी माझी आंघोळ आवरून घेते, त्याच्यानंतर आपण पुढची कामं पाहूया. आणि महिमाचे पप्पा सकाळी फिरून आल्यावर थोडा उशीर फोनवरती किंवा टीव्हीवरती न्यूज पाहत बसतील किंवा न्यूजपेपर वाचत बसतात. तर तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेत राहते. तर माझी आंघोळ झाल्यानंतरच मी उंबरठा पुसून हळद कुंकू लावून घेते. छोटीशी रांगोळी काढते. रांगोळी तर मी साच्यानेच काढते, कारण सकाळची खूप कामं असतात आणि साच्याने पटकन रांगोळी काढून होते. तर तुम्ही तर पाहू शकता, अशा प्रकारे मी छोटीशी रांगोळी काढली. आता मी पटकन घरातील पूजा आवरून घेते. तर सर्वात आधी मी देवघर स्वच्छ करून घेतले. देवाऱ्यावर धुतलेलं कापड अंथरलं, सर्व मूर्ती धुवून घेतल्या, फोटो पुसून घेतलं, हळद कुंकू लावून घेतलं, फुलं वाहिली, दिवे लावले, प्रसादासाठी थोडीशी साखर ठेवली, धूपबत्ती दाखवली, नैवेद्य दाखवून आता आपल्याला आरती करायची आहे. तर इथं आरती करून घेतली. तर अशा प्रकारे मी साध्या आणि सोप्या पद्धतीने माझ्या घरी रोज पूजा करते. पूजा झाल्यावर रोज मी महादेवाच्या मंदिराला जल चढवायला जाते. तर चला आज मी तुम्हाला महादेवाचं मंदिरही दाखवते. घराजवळच्या महादेवाच्या मंदिरात जायला मला स्कूटीवरून 5 मिनिट लागतात. तर आता मी मंदिरात पोहोचले. तर सर्वात आधी मी महादेवांच्यावर जल चढवते, त्याच्यानंतर विभूती लावते, त्याच्यानंतर फुलं घालून घेते, दिव्यामध्ये तेल घालते, धूपबत्ती दाखवते, प्रसादासाठी थोडीशी साखर ठेवली. तर आता मी आरती करून घेते. तर अशा प्रकारे रोज मी महादेवाच्या मंदिरात पूजा करते. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या पूर्ण दिवसातलं माझं आवडतं कार्य किंवा आवडते क्षण म्हणजे महादेवाच्या मंदिरात येऊन महादेवांच्यावर जल चढवणं, महादेवांची सेवा करणं. याच्यामध्ये मला जो आनंद मिळतो ना, तो मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. मंदिरातून घरी परत आल्यानंतर सर्वात आधी मी चहा ठेवते, कारण महिमाच्या पप्पांना चहा हवा असतो. आणि आता मी मस्त अद्रक घालून कडक चहा बनवते. आणि इथं आता मस्त मसालेदार चहा तयार आहे. तर आता मी महिमाच्या पप्पांनाही चहा देते, मीही चहा घेते. चहा घेऊन झाल्यानंतर मग मी नाश्ता बनवायला जाते. महिमाचे पप्पा त्यांची आंघोळ वगैरे आवरून घेतात. तर आज मी खूपच सोप्या पद्धतीने शेवयाचं उपीट बनवणार आहे. तर त्याची रेसिपी ही आज मी तुमच्याशी शेअर करते. तर सर्वात आधी मी शेवया छान भाजून घेतल्या. आता हा पॅन आपण साईडला ठेवून देऊया. एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडं तेल घातलं. तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं घातले. आणि इथं मी घेतला आहे कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर. तर सर्वात आधी आपण कांदा घालूया. कांदा छान परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची घातली, हेही छान फिरवून घेतलं. त्याच्यानंतर ह्यामध्ये थोडीशी हळद घातली. तर इथं मी आता अंदाजाने पाणी घालते. पाणी घातल्यावर थोडंसं मीठ घातलं, थोडीशी साखर घातली, थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली. आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेवया घालायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर आता मी ह्याला बिना झाकण लावता थोडं पाणी आटूपर्यंत मोठा गॅस करून शिजवून घेते. तर आता तुम्ही इथं पाहू शकता शेवयाचं उपीट मधलं पाणी आटलं आहे, थोडं पाणी आहे. तर आता आपण गॅस बारीक करूया आणि याला झाकण लावून 2-3 मिनिट वाफवून घेऊया. 2-3 मिनिटांनी झाकण उघडून परत ह्याला छान फिरवून घेऊया. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपण ह्याला परत झाकण लावायचं आणि गॅस बंद करून द्यायचं. गॅस बंद केल्यानंतरही मी 5 मिनिटं ह्याला झाकून ठेवलं. त्याच्यानंतर आता तुम्ही इथं पाहू शकता गरमागरम शेवयाचं उपीट तयार आहे. हे उपीट मी प्लेटमध्ये काढून घेते. आता महिमाच्या पप्पांची आंघोळी झाली आहे. तर आता आम्ही दोघं बसून नाश्ता करून घेतो.
नाश्ता करून झाल्यानंतर मग हे ऑफिसला निघून जातात आणि मी थोडी व्हिडिओची एडिटिंग करत बसते आणि दुपारचा स्वयंपाक मी सावकाशपणे बनवते, कारण महिमाचे पप्पा दुपारी जेवायला थोडा उशिरानेच येतात. 1 तास व्हिडिओची एडिटिंग झाल्यानंतर मग मी किचनमध्ये जाते स्वयंपाक बनवायला. तर सर्वात आधी मी चपातीचं पीठ मळून ठेवते, म्हणजे बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत चपातीचं पीठ छान भिजलं जातं. चपातीचं पीठ मळून झाल्यावर मग मी कुकरला डाळ लावते. तर इथं मी 1 वाटी डाळ घेतली, स्वच्छ धुतली आणि याच्यामध्ये पाणी घालून आता आपण 3 सिटी करून घेऊया. डाळीचा कुकर लावल्यानंतर अजून एक कुकरमध्ये मी भातालाही लावते. आणि आज मी बनवणार आहे खूपच साधी आणि सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी. तर त्याची रेसिपी ही आज मी तुमच्या बरोबर शेअर करते. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं घेतले आहे 4 बटाटे, 2 टॅमॅटो. तर बटाट्याची साली काढून घेतल्या, टॅमॅटो बटाटे धुवून घेतलं, एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला, टॅमॅटोही चिरून घेतले. आणि इथं आता डाळीचा कुकर झाला आहे, तर मी गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर बटाटेही चिरून घे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली. भाताचा कुकर झाला आहे, तर इथं मी गॅस बंद करते. तर आता मी बटाट्याची भाजी बनवते. तर सर्वात आधी मी कढई ठेवली, त्यात थोडं तेल घातलं, मोहरी घातली, जिरे घातले, कांदा कढीपत्ता घातला. आता हा कांदा कढीपत्ता छान परतून घ्यायचा. त्याच्यानंतर गॅस बारीक केलं, ह्याच्यामध्ये 2 चमचा कांदा लसूण मसाला घातला, 1 चमचा मिरची पावडर घातली, थोडीशी हळद घातली. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता मी याच्यामध्ये चिरलेले टॅमॅटो घालते. तर टॅमॅटो ही छान मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर चिरलेले बटाटे घातले, थोडंसं मीठ घातलं, छान फिरवून घेतलं. आता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये मी पाणी नाही घालणार आहे, ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. आणि तुम्हाला कांदा लसूण मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आता इथं बटाट्याची भाजी वाफेपर्यंत मी 4-5 चपाती बनवून घेते. अधूनमधून आपण बटाट्याची भाजी छान फिरवून घ्यावी. 5 मिनिटांनंतर मी इथं झाकण उघडलं, भाजी छान फिरवून घेतली. अजून एक 5 मिनिटं आपण भाजीला वाफवून घेऊया. 10 मिनिटं मंद आचेवर भाजीला वाफवल्यानंतर आता इथं आपली बटाट्याची भाजी तयार आहे. त्याच्यावर मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली, झाकण लावलं, गॅस बंद करून दिला. तर आता इथं माझ्या चपातीही बनवून झाल्या आहेत, भाजीही छान वाफली आहे, तुम्ही इथं पाहू शकता. तर आता हा पॅन मी साईडला ठेवून देते. आता आपल्याला आमटी फोडणी घालायची आहे. तर आता या डाळीमध्ये आपण मसाले घालूया. तर सर्वात आधी मीठ घातलं, त्याच्यानंतर मिरची पावडर, थोडीशी जिरे, थोडीशी हिंग पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा सांबर मसाला, थोडासा कढीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करा. आता या डाळीला छान उकळी येऊ द्यावी. डाळीला उकळ आल्यानंतर हा कुकर मी साईडला ठेवून देतो. आता आपण डाळीला फोडणी देणार आहोत. तर एक तडका पॅन ठेवला, तेल घातलं, तेल छान गरम झाल्यावर मोहरी, जिरं, चिरलेला लसूण, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या घातल्या. लसूण थोडा लाल होईपर्यंत याला आपण परतून घेऊया. त्याच्यानंतर थोडीशी हिंग घातली, कांदा लसूण मसाला घातला. आता ही फोडणी डाळीवर ओतली. तर आता इथं आपली शेवगा घातलेली मस्त आमटी तयार आहे. आणि जेव्हा डाळीची आमटी बनते तेव्हा थोडे पापड मी जरूर तळते. तर इथं थोडेसे पापड तळून घेतले. तर आता माझा पूर्ण स्वयंपाक झाला आहे. चपाती, दही, इथं थोडे कांदे टोमॅटो चिरून घेतले. इथं आहे शेंगदाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं, तळलेले पापड, गरमागरम भात, बटाट्याची भाजी आणि शेवगा घातलेली आमटी. तर आता महिमाचे पप्पाही आले आहेत. तर आता आम्ही दोघं बसून जेवण करतो. आणि मला जेवत असताना टीव्ही पाहत जेवण्यापेक्षा एकमेकाशी गप्पा मारत जेवण आवडतं. रोजचं दुपारचं जेवण आमचं 2-2:30च्या दरम्यान असतं. तर आता बोलत बोलत खूप जेवण केलं. तर आता माझं जेवण झालं आहे. आता मी पटकन किचन आवरून घेते. स्वयंपाकाची आणि जी काय जेवणाची भांडी पडली आहेत ना ती घासून घेते. तर दुपारी 3 वाजेपर्यंत माझी पूर्ण कामं होऊन जातात. तर आता मी पटकन भांडी आवरते, किचन कट्टा क्लीन करून घेते. त्याच्यानंतर मग मी सकाळी मशीनला कपडे लावली होती ना ती वाळत घालायची आहेत. तर आता माझी दुपारची पूर्ण कामं झाली आहेत. त्याच्यानंतर मी थोडा उशीर टीव्ही पाहते किंवा व्हिडिओ एडिटिंग करत बसते. आणि क्लायमेट खूप मस्त झालं आहे, तुम्ही इथं पाहू शकता. आभाळ आला आहे, बारीक पाऊसही सुरू झाला आहे. सकाळ ते दुपारपर्यंत खूप कामं असतात, त्यामुळे मुलांशी बोलणं होत नाही. संध्याकाळी मी थोडी फ्री असते. मग दोन्ही मुलांना हॉस्टेलवरती फोन लावून त्यांच्याशी थोडा उशीर गप्पा मारते. 5:30-6 वाजता मग महिमाचे पप्पा उठतात. मग त्यांच्यासाठी चहा बनवायला लागतो. तर आता मी चहा बनवतो. चहा घेतल्यानंतर मग ते परत ऑफिसला निघून जातात. आणि आज सोमवार आहे, तर मी घरात दिवाबत्ती लावते, तुळशीपुढं दिवा अगरबत्ती लावते. त्याच्यानंतर मी महादेवाच्या मंदिरात भजनला जाते. तर आज मी तुम्हाला जिथं भजनला जाते ना ते मंदिरही दाखवतो. चला तर मग महादेवाच्या मंदिरात संध्याकाळी
7 ते 8 पर्यंत भजन असतं, त्याच्यानंतर महादेवाची आरती होते. मग मी 8:30 पावणे 9 पर्यंत घरी येते आणि असेही महिमाचे पप्पा 9च्या पुढे घरी येतात. तर मी जिथं भजनला जाते ना ते मंदिरही आज तुम्हाला दाखवते. चला तर मग. एक तास भजन झाल्यानंतर महादेवाची आरती करून परत मी घरी येते. तर आज मी बनवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी खूपच सोपी आणि स्वादिष्ट मूग डाळीची खिचडी. तर इथं मी अर्धा ग्लास मूग डाळ घेतली. आता ही डाळ आपण छान भाजून घेऊ. डाळीचा थोडा रंग बदलेपर्यंत मी इथे डाळ भाजून घेतली. आता गॅस बंद करते. इथे 1 ग्लास मी तांदूळ घेतला आहे. तर ही भाजलेली डाळ तांदळामध्ये मिक्स करते. आता हे दोन्ही मिळून मी स्वच्छ धुवून घेते. तर इथं मी ह्या ग्लासनं अर्धा ग्लास मूग डाळ घेतली, 1 ग्लास तांदूळ घेतलं आणि 6 ग्लास पाणी घातलं. तर ह्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं, थोडी हिंग पावडर घातली, थोडीशी हळद घातली, थोडेसे जिरे घातले, थोडीशी काळी मिरी घातली, 1 चमचा तूप घालून छान मिक्स करून याला आता आपण झाकण लावून 3 सिटी करून घेऊया. हाय फ्लेमवर 1 सिटी झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून अजून 2 सिटी आपल्याला लो फ्लेमवर करायचं आहे. तर इथं 3 सिटी झाल्या आहेत. आता मी गॅस बंद करते. कुकरची वाफ पूर्ण निघून गेल्यानंतर मी झाकण उघडलं. तुम्ही इथं पाहू शकता खिचडी मऊ शिजली आहे. आता ह्या खिचडीला मी थोडंसं घोटून घेते. आता या खिचडीसाठी मी एक तडका तयार करते. त्यासाठी मी थोडं तेल गरम केलं. तेल छान गरम झाल्यावर त्यात थोडे काजू घातले, जिरे घातले, कढीपत्ता, कोथिंबीर आणि वाळल्या मिरच्या घातल्या, थोडं परतून घेतलं. त्याच्यानंतर थोडीशी हिंग पावडर घातली, थोडीशी हळद घातली, छान मिक्स केलं. आता ही फोडणी मी खिचडीवर ओतून देते. तडका खिचडीमध्ये छान मिक्स करून घेतला. आता ही गरमागरम खिचडी मी प्लेटमध्ये काढून घेते. त्याच्यावर तूप घातलं, लोणचं घेतलं. आता महिमाचे पप्पाही आले आहेत. तर आता आम्ही दोघं बसून जेवण करतो. जेवण झाल्यानंतर पटकन किचन आवरून घेते. जी काही भांडी असतात ना ती घासून घेते आणि संपूर्ण काम झाल्यावर माझ्या दोन्ही मुलांना हॉस्टेलवर फोन लावून त्यांच्याशी अर्धा 1 तास बोलते. त्याच्यानंतर आम्ही झोपी जातो. तर हे होतं माझ्या पूर्ण दिवसाचं रुटीन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्लॉग पाहायला आवडेल की नाही हेही मला कमेंट करून कळवा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं असेल तर व्हिडिओच्या खालती जे रेड सबस्क्राईब बटन आहे ना त्याला क्लिक करा. त्याच्या बाजूला तुम्हाला बेल आयकन दिसेल त्यालाही क्लिक करा. त्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ बनवेन ना सर्वात आधी तुम्हाला कळेल. भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हर हर महादेव.